राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे दोघेही शिवाजी पार्कला होते. एकत्र शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा अभिवादन करण्यात आलं आणि एकत्र पाहणी शिवाजी पार्कची त्यांनी केली. हे चांगलं आहे ना, ते दोघं एकत्र आले म्हणून आमचा जळफाड होण्याचं काहीच कारण नाही. जो बाकीच्यांचा होतो, जे आपण स्टेटसवरनं बोलतोय, तो काही लोकांचा शिंदे साहेब आणि राजसाहेब एकत्र आल्यामुळे जो जळफाट होतोय त्याच्यावर टाकलेली ती पोस्ट आहे. पण राजसाहेब आणि अन्य कोणी जर एकत्र आले तर शेवटी त्यांचं लोकशाहीतलं त्यांचा स्वायत्त अधिकार आहे. त्यांनी कोणाबरोबर थांबावं, कोणावर बोलावं, कोणावर नाश्ता करावा, हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याच्यामुळे ते दोघं भेटले म्हणून आमच्या पोटात पोटसू नाहीच, आम्हाला आनंदच आहे. पण त्यांच्या पोटात शिंदे साहेब आणि राजसाहेब भेटल्यानंतर जो पोटसू उठतो त्याच्यासाठी मी तो समजण्यासाठी काही लोकांना स्टेटस ठेवलेला. सर, तुम्ही म्हणजे महायुती म्हणून हा एक साधारणपणे प्रश्न आहे की भिवंडीमध्ये काँग्रेसच्या 9 स्वतंत्र गट स्थापन करून काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे एका अर्थानं ही खूप मोठी धक्का म्हणू शकतो. एका अर्थानं सध्याच्या राजकीय घडामोडी जर बघितलं तर की भाजपमधले 9 नगरसेवक ते गट वेगळा स्थापन करतात काँग्रेस सोबत जातात. तुम्ही सत्तेमध्ये देखील आहात आणि महायुतीतले मंत्री आहेत. मी मागच्या नगरपालिकेचे उदाहरण या निमित्तानं मी देतो. परळीमध्ये अनावधानानं आमचे 2 जे नगरसेवक निवडून आले होते त्यांचा अनावधानानं MIM बरोबर गट स्थापन झाला. माननीय शिंदे साहेबांनी दुसऱ्या सेकंदाला त्या गटातनं त्यांना विड्रॉल व्हायला सांगितलं. हीच अपेक्षा आमची भाजपच्या नेत्यांकडनं आहे. जर काँग्रेसला पाठिंबा देण्याचं काम भाजपच्या काही लोकांनी केलं असेल तो पाठिंबा काढून घेतला पाहिजे किंवा त्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. सुप्रियाताई सुळे असं म्हणतात की अजित पवारांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं रोहित पवार आपलं मत मांडत आहेत, अधिकची सुरक्षा शासनाकडून दिली जावी असं मत त्यांनी मांडलं. सुरक्षा व्यवस्थेमध्ये काय बदल करायचे, सुरक्षा व्यवस्था कोणाला द्यायची याच्यामध्ये शासनाचे मंत्री हे हस्तक्षेप करत नाहीत. पण ती कमिटी आहे आणि अशा पद्धतीचं कमिटीला जाणवलं तर नक्की रोहितजींची सिक्युरिटी वाढवतील. त्यामुळे कोण विरोधातला आहे, कोण आपला आहे हे बघण्यापेक्षा ते जर सुरक्षित नसतील हे जर शासनाला आणि त्या कमिटीला जाणवलं तर त्यांची देखील सुरक्षा ती कमिटी वाढवू शकते. सर, म्हणजे आता सुरक्षेशी निगडीत प्रश्न आहे. कसं म्हटलं तर की अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये एटीएसचे छापे टाकले त्याच्यामध्ये असं दिसून आलं की उच्चशिक्षित तरुण जे आहेत ते टेररिस्ट मॉडेलच्या माध्यमातून जे आहेत ते संपर्कात आहेत. म्हणजे फुटबॉल क्लबच्या नावाखाली त्यांचं ब्रेन वॉशिंग देखील केलं जातंय. तसं म्हटलं तर राज्यातला हा प्रश्न गंभीर आहे. मंत्री म्हणून किंवा सत्ताधारी म्हणून तुम्ही या संदर्भात तुमची प्रतिक्रिया काय असेल आणि साधारणपणे काय वर्कआउट हा जो विषय आहे हा अहमदनगर पुरता मर्यादित न ठेवता, म्हणजे अहिल्यानगर पुरता मर्यादित न ठेवता त्याची पाळंमुळं कुठपर्यंत गेलेली आहे तिथपर्यंत पोलिसांनी पोचलं पाहिजे, ATSला पोचलं पाहिजे. आणि अशा पद्धतीची प्रवृत्ती या संपूर्ण परिसरापासून महाराष्ट्राच्या कुठं अन्य विभागांमध्ये जात असेल किंवा कानाकोपऱ्यामध्ये जात असेल तर ही प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे. यांच्यावर फार मोठ्या पद्धतीनं कारवाई झाली पाहिजे आणि अशा पद्धतीची प्रशिक्षण देणं, अशा पद्धतीनं आपल्या राज्याबद्दल आणि देशाबद्दल एक वाईट नरेटिव्ह सेट करणं हा देखील कायदेशीर गुन्हा आहे आणि त्या कायद्याखाली या सगळ्यांवर कारवाई केली पाहिजे.